बंद झालीच पाहिजे. चंद्रभागेतली वाळू चोरी बंद झालीच पाहिजे. पंढरपूरमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांनी चक्क चंद्रभागेचे पाणी वाहून जावे आणि उघड्या पडलेल्या वाळवंटातील वाळू चोरी करता यावी यासाठी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजेच काढून टाकले आहेत. अवैध वाळू माफियांचे खरं तर हे खूप मोठे धाडस असून त्यांनी थेट प्रशासनालाच आव्हान दिले आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना आवर घालणे जर प्रशासनाला जमत नसेल तर शासनाने ही जबाबदारी आमच्यावर सोपवावी. मग आम्ही बंधाऱ्याचेही रक्षण करू आणि अवैध वाळू उपसा सुद्धा रोखू, असं आवाहन महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केले. गोपाळपूरचा नुपतचा जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यावर आम्ही सगळे आदिवासी महादेव कोळी बांधव आलेले आहोत आणि वाळू उपसा करणाऱ्यांनी चंद्रभागेची वाळू रिकामी व्हावी या एकाच उद्देशानं चंद्रभागेच्या या वर वापरात असणारा बंधारा त्याचे दरवाजे काढून त्यांनी पाणी पूर्ण खाली गेलेलं आहे. आणि आता अधिक मास चालू झालेला आहे. अधिक मासामध्ये या पहिल्या 4-5 दिवसामध्येच कमीत कमी दिवसाला 4 ते 5 लाख भाविक पंढरपूरमध्ये येतात. ह्या अधिक महिन्यामध्ये चंद्रभागा स्नान करणं महत्त्वाचं मानलं जातं आणि आता अशीच परिस्थिती राहिली, शासनानं पूर्ण दुर्लक्ष केलं तर ह्या बंधारा पूर्ण वाहून जाणार आहे आणि येणाऱ्या भाविकांना चंद्रभागेच्या वाळवंटात आंघोळ करायची वेळ येणार आहे. त्यामुळं आम्ही आज सगळे इथं आलो आहे. शासनाला आम्ही दाखवण्यासाठी, शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहे. वरच्या पूर्ण त्या भागातल्या प्लॅटा आहेत आणि खालच्या प्लॅटा गायब आहेत. रात्री अपरात्री ह्या चंद्रभागेत या तालुक्यात पूर्ण बिहारच्या माध्यमातून बिहारवरनं कामगार आणले आहेत आणि जनतेतनं अशी सुद्धा चर्चा आहे की बांगलादेशी रोहिंगे सुद्धा इथं वाळू उपसा करायला, वाळू भरायला कामगार म्हणून आणलेत असं आम्हाला नागरिकातून समजतंय. मग शासनाला एवढं कळत नाही का या तालुक्यात रात्रंदिवस वाळू चोरी चालू आहे. त्या वाळू चोरीमुळं येणाऱ्या भाविकाला पण फटका बसतोय आणि भाविकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळं चंद्रभागेत अनेक भाविकाचा जीव गेलेला आहे. त्यामुळं आम्ही इथं आलोय, शासनाला दाखवले लवकरात लवकर ही जे वाळू उपसा करणाऱ्यांनी दरवाजे काढून फेकलेले आहेत ते दरवाजे नाही बसवले तर आम्हाला सर्व आमचे आदिवासी बांधव घेऊन, आदिवासी महादेव कोळी बांधव घेऊन ह्या शासनाच्या विरोधामध्ये, या पाटबंधारे विभागाच्या विरोधामध्ये आंदोलन करावं लागेल.